नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण झणझणीत साधना चुलीवरची मिसळ खाल्ली आणि आता आपण चाललो आहोत नाशिकमधले बाकीचे फेमस स्पॉट कव्हर करायला। तर सगळ्यात आधी आपण आलो आहोत सायंतरा येथे साबुदाणा वडा खाण्यासाठी। 1969 पासून हे शॉप आहे आणि इथला साबुदाणा वडा खूप फेमस आहे। आपण आता बघत आहोत साबुदाणा वड्याची मेकिंग कशी होते। इथले बरेचसे पदार्थ घीमध्ये म्हणजे तुपामध्ये बनवले जातात। मोठ्याशा कढईमध्ये साबुदाणे वडे तळले जात आहेत। झारा पण केवढा मोठा आहे तुम्ही बघू शकता। आपण घरी साबुदाणे वडे करायला घाबरतो की साबुदाणा वडा फुटेल वगैरे, तेल वगैरे उडेल अंगावरती, पण इथे दादा कसे साबुदाणा वडा फ्राय करत आहेत बघा। आता हे दुसरे दादा साबुदाणा वड्याची प्लेटिंग करत आहेत। लिक्विडशी चटणी टाकली आहे त्यांनी आणि 2 साबुदाणा वडे दिले आहेत। नाशिकला आलो आणि सायंतराचा साबुदाणा वडा नाही खाणार असं होणारच नाही। तर आम्ही आमच्यासाठी घेतला आहे 1 प्लेट साबुदाणा वडा। चटणी अशी लिक्विड टाइप आहे। स्टार्ट करूया खायला। तोडताना मस्त क्रिस्पी वाटतोय, बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ मऊ आहे। फर्स्ट बाईट घेऊया। गरम आहे भरपूर। मस्त शेंगदाण्याची चटणी आहे आणि एकदम जास्त स्पायसी नशी, लहान मुलं वगैरे पण खाऊ शकतात अशी। वडा एकदम मस्त आहे। मिरची आणि थोडंसं जिरं लागतंय। आतमध्ये सॉफ्ट आहे आणि बाहेरचं कवर क्रिस्पी आहे। मस्त एक नंबर। तर यांनी पण साबुदाणा वडा खाल्ला आणि त्यांना पण टेस्ट भरपूर आवडली। सायंतराच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत नाशिकमध्ये। आम्ही दुपारच्या वेळेत आलो होतो त्यामुळे इथे थोडी गर्दी कमी होती, नाहीतर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस भरपूर गर्दी असते इथे। गरमागरम साबुदाणा वडा खाऊन आता आम्ही चाललो आहोत नाशिकची फेमस जिलेबी ट्राय करायला बुधा हलवाई येथे। तर बुधा हलवाई येथे छोटीशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे तुम्ही भिंतीवरती पाहू शकता की न्यूजपेपरचे कटआउट्स लावलेले आहेत बुधा हलवाईबद्दल जे आलेलं न्यूजपेपरमध्ये लिहून त्याचे। आणि अगदी छोटीशी स्पेस आहे बसण्यासाठी, पण तुम्ही छोट्याशा स्पेसवरती जाऊ नका अजिबात, कारण की जिलेबी टेस्ट करून एकदा बघा तुम्ही आणि तुम्ही सारखं याल इथली जिलेबी खायला, जिलेबीच्या प्रेमात पडाल अगदी। तर मी असंच जिलेबी खात तिकडचं सराउंडिंग बघत होते, काय काय लिहिलेलं आहे, काय काय वाचत होते। तर आता तुम्ही बघत आहात जिलेबीची मेकिंग। तर हे दादा जिलेबी फ्राय करत आहेत मस्तपैकी। किती हात बसला त्यांचा जिलेबी बनवण्यामध्ये। एका रो मध्ये बरोबर जिलेबी फ्राय करत आहेत ते। मस्त त्याचा कलर पण किती छान दिसतोय। आता जिलेबी पलटी मारत आहेत ते। सगळ्या जिलेबी ऑलमोस्ट एकाच साईजच्या आहेत, तुम्ही बघू शकता, म्हणजे किती त्यांचा हात बसलेला आहे त्याच्यामध्ये। दुसरीकडे ते दादा जिलेबीची पॅकिंग करत आहेत। आम्ही 30 रुपीजची जिलेबी घेतलेली आहे। टेक्स्चर जिलेबीचं एकदम मस्त आहे, कडक आहे आणि एकदम बघते। मस्त क्रिस्पी एकदम आणि गोड पण एकदम जास्त नाही, असं नॉर्मल एकदम छान एकदम टेस्टला। शुगर सिरप आहे ना ते मस्त एकदम जिलेबीमध्ये आतपर्यंत गेलेलं आहे, त्यामुळे ती क्रिस्पी असून पण अशी आतमध्ये भरपूर अशी रसरशीत वाटते एकदम। डोकं जड झालं असेल तर बोलतात की गोड खावं काहीतरी किंवा जिलेबी खावे। तर आता सकाळपासून आम्ही फिरतोय ना, डोकं एकदम जड आलेलं। तर एक बाईट खाल्ला ना
एकदम मस्त रिलॅक्स वाटतं. एकदम टेस्टला एकदम एक नंबर आहे. नाशिकला आलात तर बुधा हलवाईची जिलेबी नक्की ट्राय करा. हायली रेकमेंडेड. एक नंबर जिलेबी, एक नंबर मस्त. बुधा हलवाई यांची गोड जिलेबी खाऊन आता आपण आलो आहोत श्रीकृष्ण वडापाव येथे पाव वडा खायला. बुधा हलवाई यांच्या बाजूलाच हे शॉप आहे श्रीकृष्ण वडापाव, आणि यांची मेन शाखा MG रोडवरती आहे. यांचा पाव वडा खूप फेमस आहे, बरंच ऐकलं होतं मी, म्हणून आम्ही इथे पाव वडा खाण्यासाठी आलो आहोत. तर आता आपण पाव वडा कसा बनतो ते बघणार आहोत. तर त्यांनी पाव घेतला आहे आणि तो बेसनच्या एका बॅटरमध्ये डिप करून मोठ्या कढईमध्ये फ्राय करायला टाकलेला आहे. पावची साईज पण भरपूर मोठी आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करता येते. गरम गरम आताच तळला त्यांनी. पाव आहे त्याला बेसनाच्या कोटिंग मध्ये डिप करून तळलेलं आहे. मला मध्ये मध्ये ओवा दिसतोय, हळद आहे आणि थोडंसं जिरं पण आहे. स्पंजी एकदम आणि लाल चटणी भरपूर तिखट दिसते. बघूया टेस्ट करून याच्यासोबत. ओव्याची खूप प्रॉमिनंट टेस्ट येते एकदम. पाव वड्याची टेस्ट मला ॲव्हरेज वाटली. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. नेक्स्ट टाइम मी नाशिकला आल्यानंतर मी कोणते फूड स्पॉट कवर केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाइम नाशिकला आल्यानंतर ते फूड स्पॉट नक्की कवर करण्याचा प्रयत्न करेल. आणि हे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जे काय खाल्लं मी ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.